हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा दिवस गुरुवारचा, तर अशी छान सकाळची बघा सुरुवात माझी होते ती म्हणजे देवपूजेने. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पूजेपासून माझी सुरुवात होत असते. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बघा मी हळदीचं लेपन कसं करते, मी पूर्ण असं कधी तुम्हाला दाखवलं नाही, तर आज तुम्हाला दाखवावं म्हटलं चला. तर वाटी घेतली पहिले तर, आणि त्यामध्ये हळद टाकली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं गोमूत्र, आणि त्याच्यामध्ये आपलं जे जल असतं गुलाबजल, थोडंसं गंगाजल, हे सर्व टाकत असते मी. आणि बघा इथे ना छान असं ह्या हळदीला मिक्स करून घ्यायचं जसं आपल्याला पाहिजे असतं, असं जे की आपल्या चौकटीला म्हणजे उंबऱ्याला लागेल असं. तर लाकडाचं उंबरटा असेल तर त्याला तर अगदी छान हळदीचं लेपन बसतं बरं का. पण हा कडाप्याचा उंबरा आहे त्यामुळे याला व्यवस्थित एवढं बसत नाही. थोडंसं पातळ करून असंच मी उंबऱ्याचं असं हळदीचं लेपन करून घेत असते. आणि थोडंसं सुकलं ना तर त्यानंतर बघा असं छान रांगोळी काढून घेते, हळदी कुंकू लावून घेते, पूजा करून घेते. त्यानंतर बघा मग माझं हे सर्व झाल्यानंतर आता म्हटलं इथं आपण आता डाळ शिल्लक होती माझ्याकडं, तर त्या डाळीपासून थालीपीठ बनवूयात म्हटलं. तर ते कसे बनवले तुम्हाला मी दाखवते. मी इथं घेताना प्रमाण तुम्हाला दाखवलं नाही म्हणून मी आता सांगावं म्हटलं. तर 2 वाटी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. आणि डाळ ऑलरेडी होती म्हणून मी डाळीचं पीठ इथं वापरलेलं नाही. हातानेच ओवा थोडासा क्रश करून टाकला आणि लाल तिखट टाकलं, भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकली त्याच्यामध्ये. आणि बघा इथं थोडंसं हळद टाकली आणि चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं. आणि हाताला थोडंसं तेल लावून ना 2 वेळा असं पीठ मळून घ्यायचं आणि मग हाताला तेल लावायचं थोडंसं. आणि हे छोटे छोटे असे हातावरतीच हे थालीपीठ असे बनवून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल ना यावरती तुम्ही बारीक चिरून असं कांदाही टाकू शकता, कारण कांद्यानं ना खरंच छान टेस्ट लागते बरं का. पण मी इथे आत्ता कांदा वापरलेला नाही हां. तर छान असं हातावर तेल लावून मी छान हातावरच असं हे थालीपीठ थापून घेत होते. तुम्हाला हातावर जमत नसेल तर एक कपडा घ्या कॉटनचा आणि त्यावरती असं थापून बनवा. तर मी तर असं हातावरच बनवते थालीपीठ म्हणून. तर धपाटे वगैरे आपण कपड्यावरती बनवतो, तर मी हे थालीपीठ हातावर बनवते, असे जमतात छान मला. तर मग तव्यावरतीच असं थोडंसं तेल टाकून घेतलं आणि एकामागून एक असं म्हणजे थालीपीठ बनवणं इथे सुरू होतं. तर बघा इथे ना हातावर थोडंसं असं जाडसर राहिल्यासारखं वाटतं, तर आपण तव्यावरती तेल टाकलं ना, आता हे थालीपीठ त्यावरती टाकलं ना तव्यावरती, तर थोडंसं हाताने थोडंसं प्रेस करायचं. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर बघा असेच चविष्ट लागतात ना हे थालीपीठ. का आपली शिल्लक कुठलीही भाजी राहिलेली असेल म्हणा तर त्याच्यापासून आपण हे थालीपीठ बनवू शकतो. अशीच प्रोसिजर करायची जे मी आता रेसिपी जशी सांगितली ना अशाच प्रकारे. तर भाजी कुठलीही असू द्या, बटाट्याची असू द्या, कुठलीही. जर वांगं वगैरे असेल, शेवग्याची शेंग उरलेली असेल तर त्यामधले वांग आणि शेवग्याची शेंगाची तेवढी बाजूला काढून ठेवायचे आणि जो रस्सा असतो त्यामध्येच हे सर्व जिन्नस टाकायचे. तर तुम्ही पाहू शकता हातानेच मी असं तव्यावरती थोडंसं प्रेस करून घेतलं आहे. आणि छान असं आपले हे छोटे छोटे थालीपीठ खरपूस असे भाजून घ्यायचे. असे होल पाडायचे, थोडंसं मध्ये तेल टाकायचं म्हणजे छान आणखीन भाजले जातात. खालीवरती असं म्हणजे उलटून पालटून असे छान आपले तेल टाकून असं भरपूर असं छान थालीपीठ आपले खरपूस एकदम मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे बरं का. खरपूस असे छान आपले थालीपीठ भाजले ना तर ह्यासोबत ना तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. दही नसेल तर सॉससोबतही खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात बरं का. मला तर खूप आवडतात आणि माझ्या पोरींनाही खूप आवडतात. तर आम्ही तर आता दह्यासोबतच खाणार होतो. तुम्ही पाहू शकता किती छान आपले इथे थालीपीठ हे तयार आहेत आणि खरपूस असे भाजलेले आहेत. तर मी गरम गरम हे थालीपीठ बनवत होते आणि पोरींना ना इथे मी पोरींना खायला देत होते बरं का. तर असं डिशमध्ये बघा थालीपीठ आणि दही, आणि साईडला मी ना इथे ग्रेप्स दिले होते पोरींना. तर तुम्हीही कांदाही घेऊ शकता, ग्रेप्स असेल असं ग्रेप्सही घेऊ शकता. आता आंब्याचं सीझन आहे, कैरी असे तीही घेऊ शकता. आम्ही सर्वांनी मग म्हणजे माहिलिकीने आम्ही हे खाऊन घेतलं. मग छान असं इथं बाकीचं सर्व आवरून घेतलं. त्यानंतर बघा थोडंसं ऊन आलेलं होतं म्हणून मग आता ते माझ्याकडे जे आपण उसळीसाठी हरभरे आणलेले असतात ना त्याला थोडीशी असे कीड लागल्यासारखं वाटत होतं मला, म्हणजे जाळ्या झाल्यासारख्या. आणि ही गव्हाची जे गहू आहेत ना हे खिरीचे गहू आहेत बरं का. तर ते मी इथे उन्हाला ठेवलं होतं आणि थोडा वेळ इथंच बसले, कारण ना या गॅलरीमध्ये ना पारवे खूप येतात म्हणून मग खूप सगळंच हे होऊन जाईल म्हणून तिथंच बसले थोडा वेळ. त्यानंतर मग ऊन गेल्याच्या नंतर बघा छान असं मग ह्याला चाळून घ्यावं म्हटलं, पाकडून चाळून असं ठेवून द्यावं. म्हणजे कसं आपल्या त्याच्यामध्ये जे झालेलं असतं ना किडे जे
जाळ्या म्हणा काय झालेलं असतं खुरहुरे हे वगैरे असे होतात ना, तर ते असं चाळून घेऊन स्वच्छ उन्हाला ठेवलं ना, तर मग मागच ठेवायचं होतं. पण मागे कीर्तिका होत्या आणि त्या कीर्तिकामध्ये तर आपण उन्हाला काही घातलं ना त्यामध्ये हमखास आळ्याजाळ्या होणारच. हे तुम्हाला माहीत होतं का नाही नक्की सांगा बरं का. त्या 3 दिवसामध्ये ना आपण काहीही उन्हाला घालायचं नाही किंवा कुठलेही आपण वाळवणाचे पदार्थ वगैरे असे बनवायचे नसतात. मग आपले जे उन्हाळी कामं असतील कुठले म्हणजे ते वाळवण घालणं असेल, उन्हाळी कामं असेल, लोणचे बनवणे असेल म्हणा, कुठलीही गोष्ट त्यात कीर्तिकामध्ये 3 दिवस आपण करायचे नसतात. तर असं ते मला माहिती होतं म्हणून थोडासा काळ जाऊ द्यावा म्हटलं. नेमकं ते 3 दिवस कुठले होते थोडंसं माहिती मला नव्हतं, म्हणून मग थोडंसं एक 8-10 दिवस मी जाऊन दिले. मग म्हटलं आता ह्याला आपल्याला उन्हाला घालणं गरजेचंच आहे. तर कडकडीत ऊन आता पडत आहे त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला करणं अगदी सोपं होऊन जातं. मग छान उन्हाला वाळलं होतं. आता एकामागून एक मी असं छान चाळून घेत होते आणि निवडून स्वच्छ म्हटलं गरम आहे तोपर्यंतच आपण अशाच एखाद्या पोत्यामध्ये घालून ठेवूयात, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. मग तेही खीर होती तीही पाकडून घेतली. आता म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण या खिरीला बनवूयात म्हटलं आणि छान पाकडून स्वच्छ करून ठेवलं. त्यानंतर बघा बाकीची सर्व कामं आटोपली, फ्रेश झाले आणि मला जायचं होतं ते म्हणजे आता स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी. तर मी आता स्वामींच्या मठात दर्शनासाठी जाणार होते. ते कशासाठी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आज गुरुवार तर आहेच आहे, पण स्वामींच्या मठामध्ये ना स्वामी महाराजांच्या दिव्य वस्तूंचा दर्शन सोहळा होता, म्हणून मग जायचं ठरवलं होतं बरं का. तर जाताना आम्ही मायलेकी निघालो. तर बघा इथं गुलमोहर हा रस्त्यातच इतका छान उभारलेला होता ना असल्या कडक उन्हाळ्यामध्ये, आणि खरं ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्येच हा गुलमोहर असं हा गुलमोहर इतका छान बहरलेला पाहून खूप छान वाटलं. आणि तसेच पायीच आम्ही असं पुढे आलो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की इथं दायरेश्वर मंदिराच्या इथे आतमध्येच हा स्वामी महाराजांचा मठ आहे आणि तिथंच आम्ही दर्शनासाठी त्या मठामध्ये स्वामी महाराजांच्या येत असतो. येताना बघा इथं ना या दायरेश्वर मंदिरामध्ये येताना आम्ही तर म्हणजे ऊनच होतं थोडंसं. इथे आल्यानंतर थोडं पायी चाललो ना आम्ही, तर थोडंसं आभाळ आल्यासारखं वाटत होतं आणि हे निसर्गरम्य वातावरण एवढं छान झालेलं होतं, खूप सुंदर वाटत होतं. इतके म्हणजे आत्ता ना इतकी हिरवेगार ही झाडं आणि आत्ता बऱ्याचशा झाडांची पानं गळून गेलेली होती आणि नवीन ही पानं अशी फुटलेली होती. काही झाडांना अशी पिवळीशी पानं आलेली होती बघा. हे असं कोळी पानं होती, खूप छान वाटत होतं. तर इथं आल्याच्या नंतर बघा पहिले तर ना आम्ही इथं दर्शन घेतलं ते म्हणजे आपल्या दत्तगुरू महाराजांचं. इथं त्यांचं दर्शन घेतलं आणि इथे म्हणजे आत्ता ना तर तिकडे आवाज येतच होता की स्वामी महाराजांची तिथं आरती सुरू झाली होती. अगदीच अशी जस्ट सुरूच झाली होती. तर म्हटलं चला आता पटकन आपण आरतीला तिथं जाऊयात. तुम्हीही दत्त महाराजांचं दर्शन घ्या. आणि मग इथे आम्ही आलो बघा दर्शनासाठी. तर इथं जस्ट 1-2च मिनिट झाले असतील मी तिथं दर्शन करेपर्यंत असं आरती सुरू झाली होती. इथे आल्यानंतर आरतीचा लाभ मिळाला आणि आरती झाल्याच्यानंतर इथं दर्शनाची रांग सुरू झाली होती. तर आज खूप गर्दी होती बरं का. तर एवढी गर्दी कशासाठी होती तुम्हाला तर मी सांगणारच आहे. स्वामी महाराजांच्या दिव्य वस्तूंचा दर्शन सोहळा आहे, तुम्हाला मी मगाशी सांगितलंच होतं. तर त्या कुठल्या वस्तूंच्या तर ते स्वामी महाराजाचे जे वंशज आहेत तर त्यांच्याकडे हा त्यांचा वस्तूंचा म्हणजे आणखीन साठा ठेवलेला आहे, त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या वस्तू स्वामी महाराजांचा. तर बघा इथं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी महाराजांचं आपल्या दर्शन घ्या. माझंही खूप छान इथे दर्शन झालं. खूप गर्दी होती, लाईनने दर्शन घेतलं आम्ही आणि मस्त असं दर्शन झालं बरं का. आणि त्यानंतर मग आता पुढे बाहेर तिथं त्या वस्तूंचं दर्शन सोहळा ठेवलेलाच होता. स्वामी महाराजांच्यासाठी आपण प्रसाद वगैरे घेऊन यायचा, काही आपल्याला जेवढं जे आणू वाटेल, एखादा ॲपल जरी असेल तरी तुम्ही घेऊन येऊ शकता. तर मग मी तर इथं खडीसाखर घेऊन आले होते आणि स्वामी महाराजांच्या चरणी तिथं अर्पण केली. प्रसादासाठी पण होईल सर्वांसाठी. तर बघा इथे बाहेर ना तर काय होतं ते तुम्हाला मी सांगते. स्वामी महाराजांच्या वापरातील दिव्य मणी होते आणि गळ्यातील माळ, शंख आणि स्वामी महाराजांच्या पादुका, कानातील रुद्राक्ष, नित्यपूजेतील दिव्य शिवलिंग, अन्नपूर्णा माता, शंख, असे रिद्धिसिद्धी कवड्या, महाराजांच्या वापरातली कस्तुरी डब्बी, अशा बऱ्याचशा वस्तू होत्या. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.